S24 लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे. एका नववधूने आपल्या पतीचा खून फक्त आत्याच्या नवऱ्यावर विकृत प्रेमासाठी केला. 60 वर्षांचा तो आत्याचा नवरा आणि 27 वर्षांची ती भाची, हे नातं प्रेमाचं नव्हे तर पाप आहे. पहा ही अंगावर शहारे आणणारी खरी कहाणी फक्त S24 लाईव्ह टीव्हीवर. एप्रिल 2025 मध्ये ही घटना घडली. एक वृद्ध महिला बाजारातून थोडी लवकर घरी परत आली. घरी येताच तिने पाहिलं की बहुतांश दरवाजे उघडे होते, पण एक दरवाजा बंद होता. त्या दरवाजाच्या आतून विचित्र आवाज येत होते. ती महिला गप्प बसली आणि आवाज कुठून आणि काय येतोय हे समजून घेण्यासाठी थांबली. तिने खिडकीतून डोकावून पाहिलं तर तिचा 60 वर्षांचा पती संपूर्ण नग्न अवस्थेत होता आणि त्याच्यासोबत तिची सख्खी भाचीही नग्न अवस्थेत होती. हे दृश्य पाहून ती हादरली, सुन्न झाली. पण तिने संयम राखला आणि दोघे बाहेर येईपर्यंत वाट पाहिली. दोघे बाहेर आल्यानंतर तिने त्यांचा तीव्र निषेध केला आणि लगेच आपल्या भावाकडे जाऊन म्हणाली की काहीही झालं तरी त्याची मुलगी गुंजा लग्न करायला हवी, कारण ती आता 27 वर्षांची झाली होती. बापाने लग्नासाठी योग्य मुलगा शोधून 1 महिन्यातच तिचं लग्न लावून दिलं. लग्न झालं, ती सासरी गेली. पण इथेच एका भयानक खुनाची सुरुवात झाली. ही खरी घटना औरंगाबाद जिल्ह्यातली आहे. प्रियांशु कुमार उर्फ छोटू, वय 27-24, जून 2025 रोजी बनारसहून रांची बनारस इंटरसिटीने परत येत होता. त्याने आईला फोन करून सांगितलं की उशीर होईल, कोणीतरी बडवान गावातून त्याला न्यायला यावं. आईने सोनू आणि अनुप या 2 गावकऱ्यांना मोटरसायकलवर स्टेशनवर पाठवलं. छोटू स्टेशनवर पोचल्यावर ते तिघं निघले. अचानक एक दुसरी बाईक आली, त्यावर 2 तरुण होते. त्यांनी विचारलं, देवराज, बिघा गाव कसे जायचं? मार्ग दाखवत असतानाच अचानक 7-8 गोळ्या झाडल्या गेल्या आणि छोटू जागीच ठार झाला. सोनू आणि अनुप गोंधळून गेले. लोक जमा झाले. छोटूला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाईल कॉल रेकॉर्डवरून कळालं की मृतकाने आपल्या पत्नी गुंजाशी 50 पेक्षा जास्त वेळा संपर्क केला होता. गुंजाने आधी सहकार्य केलं नाही, पण पोलिसांच्या तपासात तिने खरी गोष्ट उघड केली. ती सांगते की लहानपणी ती आपल्या फुफीबरोबर त्यांच्या घरी गेली होती. वयाच्या 12व्या वर्षी तिचे आणि तिच्या 45 वर्षांच्या आत्याचा नवरा जीवन सिंग यांचे शारीरिक संबंध सुरू झाले. 15 वर्षे ते दोघे नवरा बायको सारखे राहत होते. कुणालाही शंका आली नाही. गुंजाची आत्या काहीच माहिती नव्हती. एप्रिल 2025 मध्ये आत्या बाजारात गेल्यावर जीवन आणि गुंजा नग्न अवस्थेत पकडले गेले. आत्याने हे पाहिल्यावर आपल्या भावाला सांगितलं आणि मुलीचं लग्न ठरवलं. गुंजा लग्नाला तयार नव्हती. आत्याचा नवरा जीवन सिंग तिला धमकावत होता की जर तिने लग्न केलं तर तो तिच्या नवऱ्याचा खून करेल. तरीही गुंजा समाजाच्या भीतीने लग्नाला तयार झाली. 11 मे 2025 रोजी तिचं लग्न झालं. पण लग्नातच तिने मनात शपथ घेतली होती की ती आपल्या नवऱ्याचा खून करून आत्याचा नवरा सोबत राहील. आत्याचा नवराने झारखंडमधून 2 शार्पशूटर जयशंकर चौबे आणि मुकेश शर्मा यांची नेमणूक केली. गुंजाने आपल्या नवऱ्याचा फोटो आत्याचा नवऱ्याला दिला. 22 जूनला गुंजाने तिचा नवऱ्याला मिठाई आणायला बाहेर पाठवलं, पण गर्दीमुळे खून होऊ शकला नाही. जून 24 रोजी छोटू बनारसहून परतत होता. त्याच वेळी गुंजा सतत फोनवर त्याची लोकेशन विचारत होती. नवीन नगर स्टेशनच्या काही अंतरावर शूटरांनी त्याच्या बाईकजवळ येऊन खोटं कारण सांगितलं आणि अचानक गोळ्या झाडल्या. छोटू ठार झाला. पोलिसांनी तपास करून गुंजा आणि दोघे शूटर पकडले, पण आत्याचा नवरा अद्याप फरार होता. ही घटना समाजाला एक मोठा धक्का देणारी आहे. 12 वर्षाच्या वयापासून 60 वर्षाच्या माणसाशी अवैध संबंध ठेवणं आणि त्याच्यासाठी पतीचा खून करणे हे अत्यंत निंदनीय आहे. या कथेचा उद्देश कुणाला त्रास देणं नाही, तर पालकांना सावध करणं आहे. मुलीला कुणाच्याही घरी ठेवू नका. स्वतःचं संरक्षण स्वतः करा. हा खून केवळ एका विकृत नात्याचा परिणाम होता. एक अशा प्रेमाचं शापित रूप जिथे मर्यादा ओलांडल्या गेल्या आणि निर्दोषाचा बळी गेला. ही गोष्ट फक्त गुन्ह्याची नाही, तर समाजासाठी एक इशारा आहे. आपल्या मुलांपासून डोळे हटवू नका आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. आपण पाहिलीत ही धक्कादायक सत्यकथा S24 लाईव्ह टीव्हीवर. अशाच आणखी गुन्हेगारीच्या थरारक कथा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या रहस्यासोबत फक्त S24 लाईव्ह टीव्हीवर. जय हिंद, जय भारत.